नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण एक्सरसाइज 1.2 बघत होतो लास्ट सेशनपर्यंत आणि त्यातला आपला क्वेश्चन नंबर 1 झाला होता की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. राईट, म्हणजे आपल्याला जो आपण इनव्हर्स फंक्शनचा थिअरम प्रूव्ह केला होता तो थिअरम वापरून आपण प्रॉब्लेम सोडवत होतो. आता त्यातल्या एका टाईपचे मी प्रॉब्लेम्स लास्ट सेशनमध्ये घेतले होते. आता हा आपला क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चनचं हेडिंग सेम आहे, दॅट वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ज ऑफ गिवन फंक्शन. मात्र जर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 ह्याच्यामध्ये डिफरन्स जर बघितला तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये y इज इक्वल टू एकच फंक्शन होतं, म्हणजे सिंगल फंक्शन होतं. त्याच्यामध्ये ॲडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सबट्रॅक्शन असं काही नव्हतं. पण जर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 बघितला तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये y इज इक्वल टू इथं काय दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे तुम्हाला. असं आपल्याला लास्ट क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये नव्हतं. मग क्वेश्चन 1 मध्ये आपण काय करायचो तर ह्या साईडला एकच कुठलं तरी फंक्शन असायचं, आयदर इट विल बी लॉगॅरिथमिक ऑर एक्सपोनेन्शियल किंवा अल्जेब्राइक. आपण त्यातून काय करायचो, एक्सची व्हॅल्यू काढायचो इन टर्म्स ऑफ y अँड देन वी विल डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू y. राईट, आणि त्यानंतर आपण वायची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायचो. सो ही आपली प्रोसिजर होती क्वेश्चन नंबर 1 साठी. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला दोन फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन दिसतंय. मग आता इथून मी जर एक्सची व्हॅल्यू काढायचं म्हटलं तर एक्सची व्हॅल्यू काढणं पॉसिबल नाही आहे, कारण इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे. ओके, मग आता अशा केसमध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर ॲज इट इज y इज इक्वल टू एक्सचं फंक्शन दिले तर y हा विथ रिस्पेक्ट टू एक्स डिरेक्टली डिफरन्शिएट करायचा. म्हणजे काय काढायचं, dy बाय dx. आणि dy बाय dx एकदा मिळालं की आपल्याला dx बाय dy काढता येतो. dx बाय dy म्हणजे काय असतो, 1/dy बाय dx बाय थिअरम ऑफ इनव्हर्स फंक्शन. सो त्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, dx बाय dy म्हणजे इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ओके, बघा मग. सो वी हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर e रेज टू एक्स. नाव वी विल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे मी काय काढणार, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणार. सो व्हॉट आय हॅव इज dy बाय dx इज इक्वल टू, कसा निघेल डेरिव्हेटिव्ह, इथं u इंटू व्ही आहे. सो u इंटू व्हीचा थिअरम वापरावा लागेल. सो आय कॉल दिस ॲज फर्स्ट फंक्शन दॅट इज u अँड आय कॉल दिस ॲज अ सेकंड फंक्शन दॅट इज v. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज d by dx of a second function plus second function as it is d by dx of first function by u into v rule. So what we have, dy over dx is equal to x square as it is, derivative of e raised to x is e raised to x plus e raised to x as it is, derivative of x square is 2 raised to x. ओके, सिंपल डेरिव्हेटिव्स घेतले. ज्या टर्म्स कॉमन निघत आहेत त्या कॉमन काढूया आपण. सो व्हॉट इज dy ओव्हर dx, दॅट इज इक्वल टू e रेज टू एक्स कॉमन आहे आणि इथून x पण कॉमन निघेल. सो आय विल टेक x e रेज टू एक्स कॉमन. पहिल्या टर्ममध्ये काय राहिलं, e रेज टू एक्स कॉमन, एक x कॉमन. सो एक्स स्क्वेअर मधला एक x शिल्लक राहिला प्लस इथून e रेज टू एक्स कॉमन, x कॉमन, फक्त काय शिल्लक राहिला 2. सो व्हॉट इज dy बाय dx, सो दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज x e रेज टू x इंटू x प्लस 2. पण आपल्याला dy बाय dx नाही काढायचं आहे, आपल्याला काय काढायचं आहे, dx बाय dy काढायचं आहे. मग dx बाय dy काय असतो, नाव वी नो दॅट by theorem of inverse function, what is dx over dy, dx over dy is 1 over dy over dx.
प्रोव्हाइडेड dy ओव्हर dx इज नॉन झिरो, कारण डिनॉमिनेटर हा कधीही नॉन झिरो असावा. सो व्हॉट इज dx ओव्हर dy? दॅट इज इक्वल टू 1 अपॉन x e रेस टू x इंटू x प्लस 2, आणि डिनॉमिनेटर हा झिरो नाही आहे. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके. सो जर आपल्याकडं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल किंवा दोन फंक्शनचं डिव्हिजन असेल तर आपल्याला तिथून एका एक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. त्यामुळं अशा केसमध्ये आपण काय करतो तर dy बाय dx काढून घेतो आणि त्यानंतर इनव्हर्स फंक्शन वापरून आपण dx बाय dy काढतो. ओके. आणखीन घेऊ एखादा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज वी हॅव y इज इक्वल टू x इंटू 7 रेस टू x. आता इथं परत मल्टिप्लिकेशनच आलंय म्हणजे परत प्रोसिजर तीच, कारण 2 एक्सचे फंक्शन्स आहेत. सो जर 2 एक्सचे फंक्शन्स असतील तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढणं पॉसिबल नाही इथून. मग आता अशा केसमध्ये काय करायचं आपण तर dy बाय dx काढायचं. सो सोल्युशन कन्सिडर y इज इक्वल टू x इंटू 7 रेस टू x. Now differentiate with respect to x. So what we have, dy over dx is u into v again. So first function as it is d by dx of second function plus second function as it is d by dx of first function. So what we have, dy over dx is x into what is derivative of 7 raised to x? 7 raised to x log 7. कुठून आणले? डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x प्लस 7 raised to x as it is d by dx of x is 1. So what is dy over dx? जे कॉमन निघते ते कॉमन घ्या, काही निघत असेल तर 7 raised to x कॉमन निघतोय. सो इफ आय टेक 7 raised to x कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहील x log 7 plus 1. So you have x log 7 plus 1. पण आपल्याला dy बाय dx काढायचा नाही आहे. सो वी हॅव dx ओव्हर dy इज इक्वल टू 1 ओव्हर dy बाय dx provided dy by dx is non-zero. कुठून? By theorem of inverse function. So what is dx by dy? It is 1 over 7 raised to x log 7 plus 1, and that is your final answer. ठीक आहे, आपल्याला काढायचा आहे dx by dy. सो तो तुमचा फायनल आन्सर असेल. आता मल्टिप्लिकेशन प्रमाणे समजा ॲडिशन असेल आपल्याकडं. ओके. सपोज आय हॅव एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल. सो आत्ताच्या 2 टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन होतं, आता आपल्याकडं ॲडिशन आहे. मग ॲडिशन असली तरी सुद्धा इथून एका एक्सची व्हॅल्यू काढणं पॉसिबल नाही आहेच. मग ॲडिशनसाठी आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचा रूल आहे. आपण काय करतो, दोन्ही टर्मची सेपरेट डेरिव्हेटिव्हज घेतो. सो वी विल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज 2x प्लस 1 अपॉन एक्स. डिरेक्टली घेतोय मी. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स. काय कॉमन निघत नाही आहे, काय निघावंच असा काही नियम नाही. ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. सो वी नो दॅट dx बाय dy इज 1 अपॉन dy बाय dx.
So what is dx by dy? It is 1 over 2x plus 1 upon x. Now if you want you can make the denominator same. नाही केला तरी चालेल, त्यांनी फक्त डेरिव्हेटिव्ह काढा एवढं म्हटलंय, आपल्याला काय प्रूव्ह करायचं नाही आहे. सो हे ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, काय विषय. ओके, सो अशा पद्धतीनं आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन काढतो. कधी, जर तुम्हाला राईट हँड साईडला एक फंक्शनच्या ऐवजी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्सचं ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन दिलं असेल तर. ज्या केसमध्ये आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काढणं पॉसिबल नसतं. सो आता ह्याच्यातच थोडं मॉडिफाईड करून त्यांनी क्वेश्चन नंबर 3 केलाय. काय म्हटलं त्यांनी क्वेश्चन नंबर 3 मध्ये, की क्वेश्चन हाच आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ फॉलोइंग अँड फाइंड their values at given point किंवा at indicated points. एवढा पार्ट त्यांनी फक्त वाढवलाय. आता हा पार्ट वाढवला तरी आपल्या प्रोसिजरमध्ये कुठंही चेंज करायचा नाही. प्रोसिजर आपली सेम, म्हणजे आपल्याला शेवटी dy बाय dx काढून परत dx बाय dy काढावा लागेल. कधी, जर दोन फंक्शनचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा ॲडिशन, सबट्रॅक्शन दिली असेल तर. एकच फंक्शन दिलं असेल तर आधीची प्रोसिजर फॉलो करायची. ओके, बघा मग. सपोज आय हॅव फर्स्ट एक्झाम्पल ॲज y इज इक्वल टू x रेज टू 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x ॲट x इज इक्वल टू 1. आता याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं इनव्हर्स, म्हणजे इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचंच आहे, म्हणजे dx बाय dy काढायचं आहेच. फक्त त्याच्या पुढं जाऊन तो dx बाय dy ॲट x इज इक्वल टू 1 ला काढायचं आहे. म्हणजे आलेल्या dx बाय dy मध्ये x इज इक्वल टू किती सबस्टिट्यूट करायचं, 1. कॅल्क्युलेशन करायचं, यू विल गेट पर्टिक्युलर व्हॅल्यू. लक्षात आलं. आता तुमचा आन्सर हे एक्स मध्ये नसेल तर आता तुम्हाला फिक्स कॉन्स्टंट मिळेल, एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळेल ह्या केसमध्ये. ओके, बघा मग आपली डेरिव्हेटिव्ह काढायची प्रोसिजर तीच, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. सो कन्सिडर y इज इक्वल टू x रेज टू 5 2x क्यूब प्लस 3x. Now differentiate with respect to x. So what is dy over dx? ॲडिशन आहे 3 टर्मची. सो 3 टर्मची ॲडिशन असेल तर 3 टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आपल्याला माहिती आहे. सो x रेज टू 5चं 5x रेज टू 4, 2x क्यूबचं 6x स्क्वेअर प्लस 3xचं 3. ठीक आहे, इथंपर्यंत काही शंका बघा. ह्याचं प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं, काय कॉमन निघत नाही, हरकत नाही. सो वी नो दॅट dx ओव्हर dy इज 1 अपॉन dy ओव्हर dx. ओके, प्रोव्हाइडेड dy ओव्हर dx इज नॉट इक्वल टू 0. So what is dx over dy? It is 1 over here 5x raised to 4 plus 6x square plus 3 आणि डिनॉमिनेटर हा नॉन झिरो आहेच. आता एवढा आन्सर आपल्याला चालत नाही, आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 1. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dx बाय dy ॲट x इज इक्वल टू 1, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 5 इंटू 1 6 इंटू 1 प्लस 3. सो dx ओव्हर dy ॲट x इज इक्वल टू 1 इज 1 अपॉन 5 प्लस 6 प्लस 3. So
What is answer? dx by dy at x is equal to 1 is 1 upon 14. आता तुम्हाला इथं काय मिळाला? एक्झॅक्ट नंबर मिळाला. आपण इथंपर्यंत सोडवत होतोच, फक्त x इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली. ठीक आहे, एवढा पार्ट फक्त वाढला आपल्याला, बाकी काय वाढलेलं नाही. काही शंका इथंपर्यंत पहा. आता अशाच टाईपचे आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील. ओके, सो मी y बदलतो. सो वी हॅव y इज 3x स्क्वेअर प्लस 2 log x क्यूब अगेन ॲट x इज इक्वल टू 1. इथे त्यांनी लॉग एक्सचा क्यूब दिलाय, लॉगचा क्यूब दिलेला नाही. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेताना व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. So consider the given equation y is equal to 3x square plus 2 log x cube. Now I'll differentiate with respect to x. So what you have is dy over dx is 6x plus 2. आता इथं डेरिव्हेटिव्ह log x क्यूब मध्ये log ऑफ एक्स क्यूब दोन फंक्शनचं कॉम्पोजिशन आहे. सो डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यायचे. पहिल्यांदा कुणाचा डेरिव्हेटिव्ह येईल? लॉगचा. सो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स क्यूब. ओके, 1 अपॉन असतं इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स? इट इज 6x प्लस 2 upon x cube into derivative of x cube is 3x square. ओके, हे कॉम्पोजिशनचं डेरिव्हेटिव्ह कळालेत का बघा. सो दॅट इम्प्लाइज dy बाय dx इज इक्वल टू 6x प्लस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल, यू हॅव 6 ओव्हर x. पाहिजे असेल 6 कॉमन काढा, नसेल काढायचा नाही काढला तरी चालेल. सो हे झालं तुमचं dy बाय dx. सो वी नो दॅट dx ओव्हर dy इज 1 ओव्हर dy बाय dx प्रोव्हाइडेड dy बाय dx इज नॉन झिरो. सो दॅट इम्प्लाइज dx ओव्हर dy इज 1 ओव्हर. नाउ व्हॉट इज dy बाय dx? 6x plus 6 upon x. ओके, आता एवढंच नाही ठेवायचं तर ॲट x इज इक्वल टू 1 म्हटले त्यांनी. सो दॅट इम्प्लाइज dx बाय dy ॲट x इज इक्वल टू 1 इज 1 अपॉन 6 इंटू 1 प्लस 6 बाय 1. सो यू हॅव dx ओव्हर dy at x is equal to 1 is 1 upon 6 plus 6. So that implies what is dx by dy at x is equal to 1? It is 1 by 12. फक्त मॅन्डेटरी काय आहे की डिनॉमिनेटर हा कायम नॉन झिरो पाहिजे. डिनॉमिनेटर 0 असता कामा नये. एवढी फक्त काळजी घ्यायची. बाकी प्रोसिजर आपण घेतली तशीच, त्याच्यामध्ये कुठेही चेंज करायचा नाही. ठीक आहे. सो दॅट इज हाव वी कॅन हॅव दी डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन ॲट अ गिवन पॉईंट. आता तुम्हाला फंक्शन काही दिलेलं असेल त्या फंक्शनमध्ये व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह काढायचं, इनवर्सचा फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यूज टाकायची आणि दिलेला एक्स इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू असेल ती सबस्टिट्यूट करायची आणि खालचे काय करायचे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे. ओके, ठीक आहे. नाव वी हॅव क्वेश्चन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 4 काय सांगतोय बघा, फक्त लिहिण्याची मेथड वेगळी आहे. काय म्हटलंय बघा, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 then find f inverse dash of 0 असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्याचा मिनिंग काय असतो एफ इनवर्स डॅश ऑफ 0? एफ डॅश ऑफ 0 असं म्हटलं असतं म्हणजे y इज इक्वल टू एक्स, हे ह्याला मी जर y म्हटलं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं ना, सो y इज इक्वल टू एक्स फंक्शन असेल आणि मी एफ डॅश 0 असं म्हटलं तर याचा अर्थ काय असतो, एफ डॅश ऑफ एक्स असतं ना ते, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आहे. पण इथं एफ इनवर्स डॅश ऑफ 0 आहे, याचा अर्थ काय, तर इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx बाय dy ॲट एक्स इज इक्वल टू 0 असा त्याचा मिनिंग होतो. लक्षात येते का ते व्यवस्थित? नाही तर आपण गडबडीत कसं एफ डॅश ऑफ 0 मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 0 टाकतो, तसं नाही. इथं एफ इनवर्स डॅश ऑफ 0 आहे, याचा अर्थ तुमचं इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ॲट जे व्हेरिएबल असेल दॅट इज इक्वल टू 0. मग इनवर्स फंक्शनमध्ये y इज इक्वल टू एक्स असेल तर एफ इनवर्समध्ये RHSला कोणतं व्हेरिएबल असतं, y असतं, कारण dx बाय dy असतं. सो विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह असतो. मग विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह असतो म्हटल्यानंतर ही कुणाची व्हॅल्यू आहे, y ची. म्हणजे आपल्याला त्यांनी काय दिले, आपल्याला काय काढायचं आहे की एफ इनवर्स डॅश ऑफ 0 म्हणजे इनवर्स फंक्शन ॲट y इज इक्वल टू 0 काढायचं आहे. आता y इज इक्वल टू 0 काढताना जरी एफ इनवर्स डॅश ऑफ y असलं तरी RHSला फंक्शन एक्स असतं. तुम्ही जर बघितलं असेल तर dx बाय dy इज इक्वल टू जे असतं ते सगळं एक्समध्ये असतं. म्हणजे आपल्याला जर ती व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सची व्हॅल्यू काढणं मॅन्डेटरी आहे, कारण RHSला आपण शेवटी एक्स पुट करतो. एक्सची व्हॅल्यू इथं दिलेली नाही आहे, पण एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी वायची व्हॅल्यू दिलेली आहे. सो वायच्या व्हॅल्यूचा यूज करून आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू काढणार आणि मग दिलेल्या फंक्शनमध्ये एक डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करणार आणि जे काय आन्सर असेल दॅट इज एफ इनवर्स डॅश ऑफ 0. बघा सोल्युशन, कन्सिडर y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. ठीक आहे ना, बिकॉज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता आपण काय करूया, हे y इज इक्वल टू त्यांनी एफ ऑफ एक्स दिले, मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू y घेतलं. आता त्यांनी काय म्हटले, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दॅट इम्प्लाइज dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश एक्स इज इक्वल टू, मी दोन्ही घेतो जे लागल ते लागेल, 3x² प्लस 1. ओके, आय कॉल दिस ॲज इक्वेशन 1. मी डेरिव्हेटिव्ह काढून ठेवला. आता तुम्हाला हे दिलेलं फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे, 0. समजा मी दिलेल्या फंक्शनमध्ये वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला काय मिळेल, दिलेल्या फंक्शनमध्ये म्हणजे ह्या किंवा ह्या. तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी दोन्हीच्या फॉर्ममध्ये लिहिले. ओके, सो फॉर y इज इक्वल टू 0 वी हॅव, इथं y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करा कारण त्यांनी तसं दिलेलं आहे. सो y ची जर व्हॅल्यू मी 0 पुट केली इथं तर काय मिळेल मला, 0 इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. इथंच का वायची व्हॅल्यू पुट करायची, कारण त्यांनी वायची व्हॅल्यू 0 दिली आणि वायचं एवढं एकच फंक्शन आहे, इथं dy बाय dx आहे आपल्याला. ओके, म्हणून इथं पुट करायची. सो हेच कसं लिहिता येईल आपल्याला, एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. नाव दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला काय काढायचे आहेत, रूट्स काढायचे आहेत. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायचे आहेत म्हटल्यानंतर आपल्याकडं प्रोसिजर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट तुम्ही सिंथेटिक डिव्हिजनने काढू शकता,
किंवा जर तुम्हाला डायरेक्ट जमत असेल डायरेक्ट काढा, कुठलीही प्रोसिजर. आपण सिंथेटिक वापरूया, बाय प्रोसिजर जाऊ. आता बाय प्रोसिजर जाताना इथं पहिलं रूट काय मिळेल बघा. एक्सची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर 1 + 1 2 - 2 = 0. ओके, सो हिअर वी हॅव x = 1 is a root, right? So by synthetic division we have, so 1 is your first root. इथं कोएफिशियंट काय आले, x³ चा 1, x² चा टर्मच नाही आहे म्हटल्यावर 0, x चा 1 कॉन्स्टंट -2. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज, 1 × 1 is 1, 0 + 1 is 1, 1 × 1 is 1, 2 × 1 is 2, -2 + 2 0, that is your remainder. So therefore the factors are, पहिलं काय आहे, x = 1 हे रूट आहे म्हणजे फॅक्टर काय आला, हा 1 इकडं आला, x - 1 = 0. सो पहिला फॅक्टर आला x - 1 आणि त्यानंतर काय करतो, एक आपण टर्म काढून घेतली याच्यातून, x - 1 हा फॅक्टर म्हटल्यानंतर आता 1ने डिग्री कमी होईल, इथं डिग्री 3 आहे, आता इथं डिग्री 2 राहील. सो इथं काय आलं, x² + x + 2 = 0. आता रूट्स आपले रिअल आहेत. आता रिअल रूट्स असल्यामुळं आपण फक्त रिअल नंबर्स घेणार आहे, ज्यातले इमॅजिनरी पार्ट आपण घेणार नाही. सो दॅट इम्प्लाइज x - 1 = 0 और x² + x + 2 = 0. आता ह्याच्यातलं कुठलं रूट घ्यायचं, इकडं जर बघितलं तर असे तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळत नाहीत एक्स्ट्रा, ज्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन 2 आणि ॲडिशन 1 आहे. ते तुमचं इमॅजिनरीमध्ये जातं. किंवा b² - 4ac जर काढला तर b² - 4ac काय येतो, 1 - 8 म्हणजे -7. सो विच इज लेस दॅन 0. रूट्स इमॅजिनरी आहेत त्यामुळं आपण इकडं येणार नाही. सो इथून x - 1 is 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली. सो जी रिअल आहे ती रिअल व्हॅल्यू आपण घेणार, इमॅजिनरी व्हॅल्यू घेणार नाही. सो y = 0 साठी x = काय आलं, 1 आलं. सो देअरफॉर वी हॅव फॉर y = 0, x = 1. आता x ची व्हॅल्यू आली, आपण डेरिव्हेटिव्ह पण ऑलरेडी काढलेला आहे, फक्त डेरिव्हेटिव्हमध्ये दिलेल्या x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो वी हॅव व्हॉट इज f इनवर्स डॅश ऑफ y. फक्त मी नोटेशन बदललं. f इनवर्स डॅश ऑफ y म्हणजे काय, dx/dy. मग dx/dy काय असतो, 1/dy/dx म्हणजेच f'(x). तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं इनवर्स फंक्शनच्या थेरमचं तर मी हे पण स्टेटमेंट दिले आणि dx/dy मधलं पण स्टेटमेंट दिले. ओके, प्रॉब्लेम त्यांनी f(x) मध्ये दिला होता म्हणून मी तोच कंटिन्यू केला. प्रॉब्लेममध्ये y दिला असतं तर आपण तो वापरला असता. जसा प्रॉब्लेम तसं आपलं सोल्युशन. सो y ची आणि x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो दॅट इम्प्लाइज f इनवर्स डॅश ऑफ 0 = 1/f'(1). ज्यावेळेस y 0 असेल त्यावेळेस x 1 असेल. ठीक आहे. सो बघा व्हॅल्यूज काय काय आल्या, f'1. आता f'1 म्हणजे कुठं टाकायची, इथं इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकायची. सो फ्रॉम इक्वेशन 1, मी दुसऱ्या कुणाला 1 म्हटलेलं नाही आहे, इथंच फक्त 1 आहे. सो व्हॉट इज f इनवर्स डॅश ऑफ 0, दॅट इज = 1/, इथं x ची व्हॅल्यू 1 टाका, 3 × 1² + 1.
So what is f inverse dash of 0? It is 1 upon 3 plus 1. So what is f inverse dash of 0? It is 1 upon 4. जे आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत केलं तेच क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण सोडवले आपण. आन्सर बघा तुम्ही त्याच फॉर्म मध्ये, फक्त काय चेंज आहे 3 आणि 4 मध्ये, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. तिथं तुम्हाला डायरेक्ट y इज इक्वल टू दिलं होतं, इथं डायरेक्ट तुम्हाला y इज इक्वल टू दिलेलं नाहीये, इथं फक्त f ऑफ x च्या लँग्वेजमध्ये दिले, म्हणून मी तीच लँग्वेज कंटिन्यू केली. आपल्याला कसं असतं एखाद्या वेळेस बोर्डाला सोडा आपण MCQ CETला ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम जातो त्यावेळेस अशा टाईपमध्ये देऊ शकतात ना ते काय, त्यावेळेस प्रत्येक नॉट नेसेसरी की y आणि x च्या फॉर्ममध्ये देतील. त्यामुळे आपल्याला त्या पण प्रॉब्लेमची सवय पाहिजे आणि ह्या पण नोटेशनची सवय पाहिजे. दोन्ही नोटेशनशी आपण फॅमिलियर पाहिजेत जर आपण दोन्ही एक्झाम देणार असेल तर. म्हणून हा प्रॉब्लेम ह्या नोटेशन सहित मी घेतला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये y आणि x आपलं रेग्युलर नोटेशन सहित मी ते प्रॉब्लेम्स घेतलेच होते, पण हा पण प्रॉब्लेम हे पण नोटेशन आपल्याकडे असावं म्हणून आपल्याकडे हा क्वेश्चन नंबर 4 आहे. ओके, सो अशा पद्धतीनं आपण इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्स सॉल्व करतो, फाइंड करतो. ठीक आहे. ओके, आता आजच्या सेशनला आपण इथं थांबूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सचं इनव्हर्स बघायचे. सो नेक्स्ट सेशनला तो पार्ट आपण कंटिन्यू करू. टिल थँक्यू.